उपांत्य फेरीचा पहिला सामना आपल्याला बघायला मिळतोय. एनसीसी सफाळे वर्सेस आपण बघतोय सरगम सरपाडा. या दोन संघांदरम्यान ही लढत आपल्याला बघायला मिळतोय. चेतन आणि निशांत वनमाळे हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर चेतनच्या बॅट मधून एक क्लास फटका आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. थँक्यू. आदरणीय नरेशजी मडवी साहेब इथे उपस्थित होताना आपल्याला बघायला मिळतात. एकविरा चषक साखरे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपलं शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आदरणीय रोशनजी किणी साहेब सुद्धा इथे उपस्थित होताना आपल्याला बघायला मिळतात. त्यांचं सुद्धा आम्ही वेलकम करतोय आणि त्यांना विनंती करतोय की सर आपण मुख्य मंचावर येऊन असं नसतं व्हायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल मिस्टर तेजस. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 7 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तेजस. राईट मोर द विकेट. निशांतच्या बॅट मधून येतोय एक क्लास फटका. चेंडू सीमारेषा पार, षटकार होतोय. 2 षटकार 3 चेंडू मध्ये आलेले आहेत. आक्रमक पवित्र धारण केलंय सरगम सरपाड्याने. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 13. या धावसंख्येवर 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय आणि 13 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतोय. निशांत इज ऑन फायर होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तेजस. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड पॉइंटला इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न दिसला परंतु चेंडू निर्धाव निघून जातोय. गुड लेंथ वरून चेंडूने थोडीशी उचली घेतली आणि चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या 13. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. पुन्हा एकदा तेजस. यावेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून गेला 4 धावांसाठी. निशांत क्लास दाखवताना आपल्याला बघायला मिळतोय. मॅन फ्रॉम उमरोळी. जबरदस्त आणि अप्रतिम फटक्याची निवड केली जाते आणि धावसंख्या 4 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 17. 17 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. चेंडू क्रमांक आपण बघितले तर या षटकातील 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना तेजस. पुन्हा एकदा आपण बघतोय चेंडू निघून गेला इनफिल्डच्या वरून 4 धावांकरिता. चौकारानंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर 21. बिनबाद 21. तू सपानात येना आपले दोन्ही जाग्यावर भेटना. अगं पोरी तू सपानात येना आपले दोन्ही जाग्यावर भेटना. अबे कोटीची 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 आला काल पुढे तुझ्या घालवला काल. जातो यो नवा पुढे ना रोजचा नित्य वाजा. थँक्यू डीजे थँक्यू. आज चक्क राजन घरत यांचा डान्स कडक मंगल बघत आहेत. विचार करतोय कडक मंगल. धावसंख्या आपण बघतोय 21. 21 धावा. 6 चेंडूंचा खेळ होतोय. गोलंदाज मीत येतोय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल मीत पाटील. सकाळच्या सत्रात पहिल्या सामन्यात काय जबरदस्त षटक हाताळलं होतं. 2 षटकामध्ये 4 धावा देऊन 4 गडी बाद केले होते. तो स्मिथ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय गोलंदाजीची धुरा सांभाळताना. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 22 रन्स ऑन द बोर्ड. चेंडू क्रमांक आपण बघितला तर 7 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 8वा चेंडू घेऊन येईल मीत. चेंडू क्रमांक 2. षटक क्रमांक 2 सुरू आहे. कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी करेल मीत, कारण विकेट टेकर गोलंदाज म्हणून मीतकडे बघितलं जातं. सफाळे एक्सप्रेस या नावाने ओळख होताना आपल्याला बघायला मिळते मीतची. अव्वळीला आपण बघतोय निशांत. थोडासा आपण बघितला तर स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मानेवर जाऊन लागलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या स्थिरावलेली आहे 22 या धावसंख्येवर. अप्रतिम गोलंदाजी करताना मीत आपल्याला बघायला मिळतो. तर एका बाजूने आपण बघतोय निशांत वनमाळी हा सुद्धा एक
टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव आहे या खेळाडूचं सुद्धा आणि शांत स्वभावाचा खेळाडू आहे. एवढं मोठं नाव असून सुद्धा पाय अजूनपर्यंत जमिनीवर आहेत. जेव्हा जेव्हा उमरोळीमध्ये स्पर्धा होतात मोठमोठ्या तेव्हा तेव्हा त्याची आणि आमची भेट होते. परंतु एकदम शांत स्वभावाचा खेळाडू म्हणून निशांतकडे बघितलं जाते. अववेळेला आपण बघतो या शरीरापासून थोडासा दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण बघितली तर 1 ने पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 23. 23 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. जबरदस्त अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये पहिली उपांत्य फेरीची लढत आपल्याला बघायला मिळते. एनसीसी सफाळे वर्सेस सरगम सरपाडा या दोन संघांदरम्यान आपल्याला बघायला मिळते. आलेल्या सर्वांचं चला स्प्रे घेऊन जायचंय थोडं मैदानाच्या आतमध्ये. तर मैदानात स्प्रेची व्यवस्था केली जाते. थोडीशी इजा झालेली आहे निशांतला. तोपर्यंत आपण डीजे कडे जाऊया आणि एक सुमधुर संगीत ऐकूया. तर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 23. या धावसंख्येवर षटक क्रमांक आपण बघितलं तर दुसरं सुरू आहे आणि दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूंचा योग्य रीतीने खेळ होतोय. 23 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कडक मंगल सुद्धा रेडी आहेत. सीमारेषेवर उभे आहेत. वाट बघतायत की कधी आवडीचं गाणं लागेल आणि माझे सुद्धा पाय मैदानाच्या दिशेने जातील. इथे आपण बघतो मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता. सिली पॉइंटला चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण केलं गेलंय. एका धावेसाठी धावसंख्या आपण बघितली तर 24 रन्स ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावर बघायला मिळतात. अप्रतिम क्रिकेट बघायला मिळतंय दोन संघांदरम्यान. आपण बघतोय गोलंदाज पुढे एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपण बघतोय मिस्टर मीत पाटील. हॅलो हॅलो आदरणीय प्रदीपजी पाटील, पदुदादा कोपर यांचं या ठिकाणी आगमन होते. मी त्यांना सन्मानपूर्वक या मुख्य मंचावरती आमंत्रित करतो. तसेच त्यांच्या समवेत असणारे सर्व सहकारी सुमितजी जाधव, प्रसादजी पाटील, सुनीलजी तरे, तसेच संग्राम कुडू, विजय घरत या सर्वांना मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय. अगदी मंद मंद पावलांनी त्यांचं या ठिकाणी आगमन होते आणि तत्पूर्वी आपण ऐकूया मनोज पाटील यांना. थँक्यू सर. तर धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या 24. 24 धावा. मीत पाटील पुन्हा एकदा गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेतनच्या बॅट मधून क्लास फटका एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. चेंडू होतोय चौकार आणि 4 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर 28 धावा. आदरणीय भगवानजी पाटील साहेब साखरे यांच्याकडून राजन घरत यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. ते राजनने घेऊन जायचंय नंतर. तर 28 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. या वेळेला चेतन मनगड्याच्या साह्याने चेंडूला मात्र फक्त दिशा देण्याचं काम केलं आणि चेंडूचा पाठलाग होताना आपल्याला बघायला मिळतोय. सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि या दरम्यान 3 धावा रोखू शकत नाही. धावसंख्या 3 ने पुढे सरसावली जाते. नैलेश काय जबरदस्त क्षेत्ररक्षण करताना रोहित मोरे आमच्याशी जोडले गेलेत. एनसीसी चषक जेव्हा सफाळ्यामध्ये जिथे ICWCचं ओमटेक्स हे क्रिकेट मैदान झालंय तिथे जेव्हा एनसीसीच्या स्पर्धा व्हायच्या तेव्हा खूप सहकार्य केलं या खेळाडूंनी आम्हाला आणि तिथून खऱ्या अर्थाने आम्ही पुढे गेलो. जबरदस्त अप्रतिम स्पर्धा असायची. बंटी दादाचं सुद्धा आम्हाला खूप सहकार्य मिळालं. आज ते इथे आमच्याशी जोडले गेलेत समालोचन कक्षामध्ये. त्यांनीच आम्हाला माहिती दिली की क्षेत्ररक्षक नैलेश होता
आणि काही जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. कारण तुम्ही जेव्हा 30 सर्कलमध्ये राहतात आणि सीमारेषेवर जाऊन क्षेत्ररक्षण करतात, कौतुकास्पद कामगिरी असते. आणि तीच कामगिरी करताना नैलेश आपण बघतोय 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 31, 31 धावा. षटक क्रमांक आपण बघतोय तिसरं गोलंदाज घेऊन येतोय मिस्टर सुनीत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर सुनीत आपण बघतोय. तेच गोलंदाज जास्त आहेत एनसीसी सफाळेमध्ये. सुनीत राईट आर्म ओव्हर द विकेट. चेतन रिव्हर्स खेळण्याचा कधीपासून प्रयत्न होता, तो प्रयत्न आता यशस्वी होताना आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरसावते, धावसंख्या जाऊन पोहोचते 35, 35 धावा. तुझ्यासाठी 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 आले वनात, अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात, खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात. मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हतं रे कृष्णा. 2 डान्सर आमचे बघायला मिळतात, कडक मंगल आणि राजन गरत. एकाच्या कमरेमध्ये स्प्रिंग आहे तर एकाच्या मानेमध्ये. दोघांच्या मध्ये ही कला आहे आणि जबरदस्त डान्स करताना सातत्याने 15 वर्ष झाली कडक मंगल इथे नाचतोय. पुन्हा एकदा चेतनच्या बॅट मधून रिव्हर्सचा फटका बघायला मिळतोय, चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. षटकार, 6 धावा येतात. जबरदस्त, अप्रतिम. थँक्यू डीजे, थँक्यू. परेशभाई शिंदे, एकच दादा परेश दादा साखरेचं एक अनमोल रत्न आहे. त्यांच्याकडून दोन्ही डान्सरसाठी 50-50 रुपये आलेले आहेत. तर आपण बघतोय जेव्हा चांदीप गटाच्या ज्या स्पर्धा होते याच मैदानावर आपण बघितलं चांदीप गट होता, तेव्हा जे 8 संघ खेळले होते चांदीप गटातून, त्या प्रत्येक 8 संघाच्या प्रत्येक टी शर्टवर आपल्याला स्पॉन्सरची नावं बघायला मिळत होती. आणि ती नावं पुढील प्रमाणे होती. आदरणीय प्रदीप पाटील पदुदादा कोपर, सुमित जाधव सकवार, सुनील तरे खानिवडे आणि प्रसाद पाटील सकवार यांच्याकडून ही टी शर्ट स्पॉन्सर केली होती. आणि हे 4ही दाते या आज व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचं आम्ही शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अप्रतिम चांदीप गट झाला होता तेव्हा टी शर्ट स्पॉन्सर केली होती प्रत्येक संघासाठी. आणि इथे मात्र षटकार येतोय, 6 धावा येतात. जबरदस्त अप्रतिम फटका आपल्याला बघायला मिळतोय, तो म्हणजे निशांतच्या बॅटमधून 6 धावा येताना. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना 46 रन्स ऑन द बोर्ड. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे अजूनपर्यंत. फुलटॉस चेंडू आहे चेतनसाठी हा चेंडू आणि इथे जबरदस्त अप्रतिम झेल आपल्याला बघायला मिळतोय. एका टर्न मध्ये झेल सुटला होता परंतु दुसऱ्या वेळेस अखेर पकडण्यात यश येते तेजसला आणि तेजसने मात्र अप्रतिम झेल घेऊन निशांतच्या खेळीला इथे पूर्ण विराम लागला जातोय. या निशाण आपण आले बाहेर तरी चालतील, 45 सेकंदामध्ये दुसरा खेळाडू मध्ये गेला पाहिजे याची दक्षता घ्यायची आहे. सरगम सरपडा या ऐकूया आपण पीकेडीजेला. रुपेश पाटीलने सामने ठेविले पाहून आदर्श गावाच, रुपेश पाटीलने सामने ठेविले पाहून आदर्श गावाच. एकवीराच्या चषक ठेवलाय यो साखरे या गावात, एकवीराच्या चषक ठेवलाय यो साखरे या गावात. थँक्यू डीजे, थँक्यू. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यात सरगम सरपडा हा संघ जाऊन पोहोचलेला आहे. 46-46 या धावसंख्येवर आपल्याला बघायला मिळतोय. पहिला झटका बसलेला आहे, या धक्क्यातून सावरलं जाईल का सरगम सरपाडा.
की पुन्हा एकदा उभारी घेतील NCC सफाळीचे खेळाडू. कारण ज्या अनुषंगाने आपण बघतोय टीम मीटिंग झाली, तिथे काहीतरी कानमंत्र दिले असतील, कुठल्या प्रकारची गोलंदाजी करायची हे धडे दिले असतील. विनायक पाटील अँड कंपनी आपण बघतोय खूप मोठी नावं आहेत. किरण गुरुद्वान, त्यानंतर विनायक पाटील, शुभम याली, त्यानंतर आपण बघतोय तेजस चव्हाण, त्यानंतर आपण बघतोय मीत पाटील, मोठी नावं आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर सुनीत. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ होतोय. षटकारानंतर कमबॅक केलंय सुनीतने. इथून दीपेशच्या बॅट मधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळतंय. आग्री प्रीमियर लीग खऱ्या अर्थाने गाजवली होती दीपेशने. पहिल्या सामन्यामध्ये काही तंत्रशुद्ध फलंदाजी केली होती. असं वाटलं होतं की संघ 30 ते 35 धावांनी पराभूत होईल आणि त्या सामन्यात एकाकी झुंज देऊन संघाला विजय करून दिला होता. तोच दीपेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या 48, 48 धावा, 3 षटकांच्या समाप्तीखेर. थँक्यू डीजे, थँक्यू. धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या 48, 48 धावा धावफलकावर. जर दोघांमध्ये तुलना केली तर राजन थोडासा पुढे आहे. कडक मंगल थोडा मागे पडतोय. नक्कीच प्रेक्षकांना मेजवानी मिळेल. खास करून YouTube वर जे प्रेक्षक लाईव्ह बघतायत त्यांना मजा येते यांचा डान्स बघून. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 48, 48 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय मीत. अवळेला आपण बघतोय चेतन. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला जातोय एका धावेसाठी. धावसंख्येचा विचार केला तर 49, 49 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक 4 सुरू आहे आणि 4थ्या षटकातील आतापर्यंत 1 चेंडूचा खेळ होतोय आणि 49 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. एकविरा चषक साखरे 2024 या स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही रुपेजी पाटील साहेब यांच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतंय. इथे दीपेशच्या बॅट मधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न असेल. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आणि या दरम्यान 2 धावा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. सरगम सरपडा हा संघ जाऊन पोहोचतोय. 1 बाद 51, 51 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. 51 धावा धावफलकावर. मीत पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. 30 सर्कलच्या 2 ते 4 पावलं मागून धाव देताना आपल्याला लॉंग रनअप आहे मीतचा. सफाळ एक्सप्रेस या नावाने ओळख. अवळेला आपण बघतोय 30 गतीने टाकलेला चेंडू पूर्णपणे गतीने बीट होताना दीपेश आपण बघतोय आणि चेंडू निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना धावसंख्या स्थिरावलेली आहे 51 या धावसंख्येवर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर मीत. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. पहिल्या चेंडूवर 1, दुसऱ्या चेंडूवर 2 आणि तिसऱ्या चेंडूवर डॉट बॉल येताना आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा मीत, राईट आर्म ओव्हर द विकेट. दीपेश पुन्हा एकदा पूर्णपणे चुकलेला आहे. सरपाडे संघाचं हेच एक वीक पॉइंट आहे की सलामीची जोडी फुटल्यानंतर थोड्याशा धावांची गती आहे ती गती थोडीशी मंदावते. कारण याआधी सुद्धा आपण बघितलं कनात रायडर्स भाडोली विरुद्ध सलामीच्या जोडीने 2 षटकामध्ये तब्बल 40 धावा केल्या होत्या. त्यानंतर अक्षय आला. अक्षयने सलामीची जोडी फोडली आणि सामन्याला थोडंसं मात्र उशीर झाला. जो विजय लवकर होणार होता तो थोडासा उशिराने झाला आणि तीच कामगिरी आता NCC सफाळीचे गोलंदाज करताना बघायला मिळतात. निशान बाद झाला आणि इथे लागोपाठ 3 निर्धाव चेंडू आणि इथे मात्र विकेट जाताना दीपेश बॅक टू डगआउट. या ऐकूया आपण डीजेला. कशी भेटली ग तू या पिणाऱ्याला, कशी भेटली ग तू या पिणाऱ्याला. पाणी पडतंय घराने किनाऱ्याला, पाणी पडतंय घराने किनाऱ्याला.
डीजे थँक्यू. न्यू मॅन इन मिस्टर चिन्मय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. हार्ट हिटर फलंदाज म्हणून ज्याकडे बघितला जातोय तोच चिन्मय मॅन फ्रॉम उमरोळी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये येताना. एका बाजूने आपण बघतोय मिस्टर मीत मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय गोलंदाजीची धुरा सांभाळताना आपल्याला बघायला मिळतोय मीत पाटील. तर चिन्मय आणि चेतन एकाच राशीचे हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटर बघायला मिळतात. सरगम सरपाडा या संघाकडून खेळताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, ते नीटचा समजला नाही यष्टीरक्षकाला. चेंडू निर्धाव निघून जातोय. लागोपाठ चौथा निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. म्हणजेच पहिल्या 2 चेंडूवर 3 धावा आल्या होत्या मीतच्या आणि त्यानंतर लागोपाठ 4 निर्धाव चेंडू फेकले गेलेत. षटक क्रमांक 4 कंप्लीट होता. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेले आहे 51 या धावसंख्येवर. या ऐकूया आपण पीके डीजेला. आत्ता मात्र मंगलने पूर्णपणे कडक डान्स आपल्याला बघायला मिळाला आणि आमदाराची टोपी मंगलच्या डोक्यावर आहे. गोलंदाज आपण बघतोय. नवीन गोलंदाज कोण येईल 5वं षटक हाताळण्यासाठी आपण बघतोय, कारण 3 षटकामध्ये आपण बघितल्या तर धावा होत्या तब्बल 48 आणि 4थं षटक 3 धावांचं गेलं. त्यामुळे पुन्हा एकदा परतलेत एनसीसी सफाळीचे खेळाडू. तेजस चव्हाण येतोय गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. जबरदस्त अप्रतिम लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. दुपारचं सत्र आहे आणि पूर्णपणे मैदान हे आपल्याला हळूहळू भरताना बघायला मिळते. आमच्या उजव्या बाजूने जिथे मंडप बनवलेला आहे तिथे मात्र पूर्णपणे खचाखच हे मैदान भरलेलं आहे. इथे चेतन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या खाली तेजस आणि इथे आपण बघतोय चेतनच्या खळीला लागतोय पूर्णविराम. या ऐकूया एक सुमधुर गीत. देवा रे देवा 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 DJ Vaibhav in the डीजे थँक्यू. ड्रीम बॉय पुरस्कृत ड्रीम बॉय चषक साखरे 16, 17, 18 फेब्रुवारी याच मैदानावर आपण एक मोठी स्पर्धा बघणार आहोत. एक दिवस आगरी समाजासाठी राखीव ठेवलेला आहे. तर कोणाला एंट्री करायचं असेल तर ड्रीम बॉयच्या खेळाडूंशी संपर्क साधायचा आहे. तर गोलंदाज तेजस आपल्याला बघायला मिळतोय. जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी करताना पहिल्याच चेंडूवर हार्ट हिटर चेतनला माघारी धाडलंय. इथून आपण बघतोय सुशांत येतोय. सुशांत वजे गचाळ क्षेत्ररक्षण पापणी लवते न लवते तोपर्यंत दुसरी धाव इथे कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळते. आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. 53 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळते. अप्रतिम आपण बघतोय जबरदस्त सामना रंगताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय पहिली उपांत्य फेरीची लढत आपल्याला बघायला मिळते. या वेळेला आपण बघतोय डाऊन द लेग मारा होता, माफ करा उजव्या शीच्या बाहेर मारा होता, परंतु रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे चेंडू निर्धाव निघून जातोय. वाईट +4 5 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 58 रन्स ऑन द बोर्ड. थोड्याच वेळात आदरणीय
शिवसेना शाखा प्रमुख खरट्टारा मिलिंदजी काशीनाथ किणी आणि त्यांचे चुलत भाऊ राजू किणी साहेब इथे उपस्थित होणार आहेत आणि त्यांच्याकडून आज आईस्क्रीमचं वाटप सुद्धा आपल्याला बघायला मिळेल याच मैदानावर दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांची उपस्थिती थोड्याच वेळात या मैदानावर होणार आहे. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. आदरणीय चिंतामणजी वजे साहेब साखरेवरून इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही वेलकम करतोय. धावसंख्या आपण बघितली तर 1 ने पुढे सरसावली जाते. एका धावेने धावसंख्या आपण बघतोय 59. 59 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. जबरदस्त आणि अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय दोन संघांदरम्यान पूर्णपणे मात्र या सामन्यावर वर्चस्व सध्याच्या स्थितीला आपण बघितलं तर 5वं षटक 4 चेंडूंचा खेळ झाला आहे म्हणजे 59 धावा आहेत आणि सरगम सरपाड्याचं वर्चस्व आपल्याला सध्या तरी जास्त वाटते या सामन्यावर. पुन्हा एकदा गोलंदाजी यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक परंतु पोहोचू शकत नाही. उलटा झेल होता, थोडासा महाग कठीण झेल होता आणि इथे आपण बघतोय 2 धावा ह्या परिपूर्ण केल्या जातात. 61 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. सफाळ्याकडे सुद्धा चांगले बॅटर आहेत. 7 ते 8 नंबर पर्यंत चांगले फलंदाजी करू शकतात. यावेळेला आपण बघतोय चिन्मयच्या बॅट मधून 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण भूषण कडून आपल्याला बघायला मिळते आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 62. 62 धावा षटक क्रमांक आपण बघतोय 5 कंप्लीट होतात. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. थँक्यू. हॅलो, चला वळूया आपण पुन्हा एकदा आपले विशेष अतिथी प्रमुख मान्यवर या ठिकाणी मुख्य मंचावरती उपस्थित होताना आणि भारतीय संस्कृती आहे आपली की त्यांचा आदरातिथ्य करणे, त्यांचा शुभ सन्मान करणे हे आपलं कर्तव्य आहे. असं म्हणतात ना, जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे, संपत्ती सोबत धर्म आहे आणि आपल्या ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची ताकद आहे. असे दानशूर व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपलब्ध झालेले आहेत. आदरणीय सन्माननीय प्रदीपजी पाटील अर्थातच तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके पदूदादा कोपर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी रुपेशजी पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रदीपजी पाटील साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. सन्माननीय प्रदीपजी पाटील एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला चांदीप गटासाठी टी-शर्ट प्राप्त झाले आहेत. असे सर्व दानशूर दाते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मायाची शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी रुपेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय. वेलकम साहेब, आपलं शुभ स्वागत या 21 चषक साखरेसाठी. तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत आदरणीय सन्माननीय एक सकवर गावातील अनमोल रत्न सुमितजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा यथोचित स्वागत सन्मान रुपेशजी पाटील यांनी आपल्या शुभ हस्ते करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. सन्माननीय सुमितजी जाधव ज्यांच्या माध्यमातून टी-शर्ट आपल्याला स्पॉन्सर झालेले आहेत. चांदीप गटातील जे सामने झाले त्यासाठी टी-शर्टची व्यवस्था करून देणारे दानशूर दाते. तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत खानिवडे गावातील एक अनमोल रत्न सुनीलजी तरे साहेब. सुनीलजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान जयवंतजी पाटील साखरे यांनी आपल्या शुभ हस्ते करावं असे मी त्यांना विनंती करतोय. सुनीलजी तरे यांचं यथोचित स्वागत सन्मान जयवंतजी पाटील यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय. मायेची शॉल आणि तसेच प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. आपल्यातील गुण हे सर्वत्र चहूबाजूने सुगंधितपणे दरवळावेत त्याचंच हे प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. वेलकम सर, वेलकम. तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत एक सकवर गावातील आणखी एक अनमोल हिरा सन्माननीय प्रसादजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान मी पुन्हा एकदा रुपेशजी पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते करावं. प्रसादजी पाटील सकवार, अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. प्रदीपजी पाटील, सुमितजी जाधव, सुनील तरे, प्रसाद पाटील
सकवार. तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत कोपर गावातील आणखी एक अनमोल रत्न संग्राम कुडू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान भगवान जे पाटील यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतोय. एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व भगवानजी पाटील यांच्या शुभ हस्ते संग्राम कुडू यांना सन्मानित केलं जाईल. मायेची शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी होताना आपण पाहतोय. जोरदार टाळ्या होत्या त्या सर्व मान्यवरांसाठी. तसेच आपल्यामध्ये उपस्थित आहेत खानवडे गावातील विजयजी घरत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा यथोचित स्वागत सन्मान आपण राकेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते होताना पाहतोय. या राकेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते विजय घरत यांना सन्मानित केलं जाईल. तर आदरणीय शिवसेना शाखा प्रमुख खराटारा मिरिंजी किडी मराठी दनका यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण वेलकम करूया. मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खराटाऱ्याचा. मराठी दणका आपल्यामध्ये उपस्थित आहेत नरेशजी मडवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा यथोचित स्वागत सन्मान. या आधी आपला सन्मान झालेला आहे परंतु आज हा फायनलचा दिवस आहे. याचा शाही सन्मान आपण पाहतोय. सचिनजी वझे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय नरेशजी मडवी साहेब यांचा यथोचित स्वागत सन्मान आपण पाहतोय. सचिनजी वझे यांच्या शुभ हस्ते होताना पाहतोय. वेलकम सर, वेलकम. आपलं शुभ स्वागत, शुभ सन्मान. तसेच या ठिकाणी उपस्थित आहेत चांदेप गावातील आणखी एक रत्न आदरणीय सन्माननीय रोशनजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. मनोज पाटील, आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते मनोजजी पाटील यांच्या शुभ हस्ते रोशनजी किनी यांचा यथोचित त्यांच्या सोबत त्यांचे कुटुंबीय सुद्धा आपण पाहतोय. या वेलकम. एक क्रिकेटचा आनंद आहे, क्रिकेटची मजा घेण्यासाठी या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. तसेच मी आमंत्रित करतोय अनिलजी पाटील साखरे, विशाल पाटील साखरे आणि रणजित पाटील साखरे या सर्वांना मी विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती विराजित होऊन या क्रिकेटचा आनंद आपण घ्यावात. हे सर्व दानशूर दाते आहेत. अनिलजी पाटील, विशाल पाटील, रणजित पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपये 1000 रुपये आपल्या मंडळासाठी प्राप्त झालेले आहेत. मी त्यांचं या ठिकाणी ऋणनिर्देश व्यक्त करतो आणि वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. मनोजजी पाटील. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या आपण बघतोय 77 यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या खाली तेजस जेल सुटतोय आणि जेल सुटल्यानंतर समोरच्या संघाला 2 धावा सुद्धा बहाल केल्या जातात. धावसंख्या आपण बघितली तर 79. विजयासाठी 80 धावांचं लक्ष असेल. 36 चेंडू आणि 80 धावा. तर मी विनंती करेन दोन्ही संघाच्या संघनायकांना इंदुमती स्मृती अर्नाळा आणि रिद्धी 11 मनोर, चला दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या. तर इंदुमती स्मृती अर्नाळा आणि रिद्धी 11 मनोर दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर आदरणीय प्रदीपजी पाटील साहेब, पदुदादा आणि सुनीलजी तरे साहेब यांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे नाणेफेक करण्यासाठी. चला रिद्धी 11 मनोर संघाचा कर्णधार तर आदरणीय प्रदीपजी पाटील साहेब, पदुदादा कोपर यांच्या शुभ हस्ते आपण बघणार आहोत. नाणेफेक होणार आहे.
आदरणीय प्रदीपजी पाटील साहेब, पदुदादा कोपर यांच्या शुभ हस्ते आपण आई एकविरा आणि आई नागदेवी असं कॉल असेल. आई एकविरा आणि आई एकविरा आलेला आहे. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण असं नसतं व्हायचं आहे. तर रिद्धी 11 मनोहर संघ नाणेफेक जिंकली, काय निर्णय असेल? मैं डीसीएन बोलता हूँ. तर काय म्हणजे क्या कहेंगे इस टूर्नामेंट के बारे में? ज़्यादा कुछ पूछता नहीं. टूर्नामेंट तो बहुत ज़्यादा अच्छा. तो नाणेफेक करलेले आहेत. प्रथम त्यांनी निर्णय अजून कळवायचा आहे. तर आपण या स्पर्धेबद्दल काय सांगतील? इंद्रवृत्ती स्मृती अर्नाला आज प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस बघायला मिळेल का? आणि प्रशांत येणार होता अशी चर्चा होती, परंतु प्रेक्षक सुद्धा प्रशांतला बघण्यासाठी होते. प्रशांत कुठे आहे, काय म्हणशील प्रशांत बद्दल? प्रशांत बेलगामला आहे आणि दुसरी मॅच असल्यामुळे तो नाही पोहोचला. धन्यवाद. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. ग्रीन मॅच कडे वळतोय जिथे रिझवण्यासाठी प्रमोदजी शेडके सर असतील. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपण वळूया समालोचन क्षेत्राकडे. तर नाणेफेक जिंकले रिद्धी 11 मनोहर संघाने, डिसिजन पेंडिंग ठेवलाय. या ऐकूया आपण प्रमोदजी शेडके सरांना. थँक्यू व्हेरी मच मनोजी पाटील. मिलिंदजी काशीनाथ किनी मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराटतारा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. आणि त्यांच्या समवेत त्यांचे काक बंधू या ठिकाणी राजूजी किनी या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं करूया आपण वेलकम. तर विपुलजी वजे एक उद्योजक आणि त्यांचे पिता श्री रवींद्र वजे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खराटऱ्याचा. मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खराटऱ्याचा. नाही कशाचा त्याला तोटा, मिलिंद दादा नावाला मोठा. नाही कशाचा त्याला तोटा, मिलिंद दादा नावाला मोठा. आदरणीय सन्माननीय रवींद्रजी वजे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता मी किशोरजी वजे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. हा योगच भेटीचा आज 38वा लग्न वाढदिवस आणि त्या निमित्ताने असताना हा मान सन्मान मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब या ठिकाणी मंद मंद पावलांनी या ठिकाणी उपस्थित होत असताना एक क्रिकेटवर अफाट प्रेम सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. पहिलाच बॉल विनायक पाटील बाबू अप्रतिम स्क्वेअर कट खेळत असताना पाहायला मिळतं. 1 बाउन्सने चेंडूला रोखलं. या ठिकाणी क्षेत्ररक्षक निशांत वनमाळी पुढे ससवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वन ऑफ द बेस्ट फिल्डर. आणि भाऊ आज भाऊला या वेळेला एक मान सन्मान देताना आपण पाहत आहेत. एकदा जोरदार टाळ्या आमच्या व्यासपीठावर. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. थोड्याच वेळात आमचे लाडके या वेळेला चिमुरडे अर्थातच लहान मुलं या ठिकाणी येतील आणि आईस्क्रीमचा आस्वाद घेतील. 80 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर आपण पाहू शकाल पहिल्याच बॉलवर 1 धाव आली विनायक पाटील बाबूच्या बॅटमधून. हे 2 फलंदाज धुरंधर खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तर दीपेश विकेट टेकर गोलंदाज. खोलवर चेंडू होता. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू खोदून काढला जातोय. बुंद्यातला चेंडू होता असं ग्रामीण भाषेत म्हटलं जातं. एकदा वर्जित करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं आणि मिलिंदजी किनी या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांच्या समवेत या ठिकाणी अमोल पाटील, सचिन वजे, सुधाकरजी वजे, विशाल पाटील यांना पण पाहत आहेत. मनोजी पाटील आणि रुपेजी पाटील स्वतः जात असताना राजू किनी या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांच्या समवेत मंगल कडक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला स्वीप केला जातोय. खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. नजाकत भरा शॉट विनायक पाटील बाबूच्या बॅटमधून येईल. कणखर चौकार. मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खराटऱ्याचा. मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खराटऱ्याचा. नाही कशाचा त्याला तोटा. मिलिंदजी काशीनाथ किनी यांचं चौकाराने स्वागत केलं जातं. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. आल्या आल्या मात्र एक कट्टर शिवसैनिक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आल्या आल्या नतमस्तक होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या या वेळेला आपण पाहू शकतायत प्रतिमेला त्यांनी मानवंदना केली
आणि त्यानंतर व्यासपीठावर ते उपस्थित होताना पाहायला मिळतील. ऑफ साईडला जागा बनवली, रूम दिला, सरळ चेंडूला पाठवला, अप्रतिम सुपर टायमिंग, सरळ चेंडूला फेकून दिलं 6 धावां करता. ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट, स्वीट अँड स्मार्ट. विनायक पाटील बाबू षटकार. दणका शिवसेनेचा दादा हा खरटऱ्याचा, मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरटऱ्याचा, नाही कशाचा त्याला तोटा, मिलिंद दादा नावाला. आदरणीय सुधीरजी वजे साहेब, सुनीलजी वजे यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. रुपेशजी पाटील यांच्याशी लगेच आपण संपर्क साधा. इथे सॉफ्ट डिसमिसल. आता इथून जर आपण पाहिलं तर विनायक पाटील बाबू बॅक टू द डगआउटच्या दिशेने येत असताना षटकार आल्यानंतर थोडेसे थांबले नाहीत, त्या मोहात गेले आणि इथून मात्र फलंदाज बाद होताना आपण पाहत आहेत मिस्टर विनायक पाटील बाबूला बॅक टू द पवेलियन. लगातार 3 षटकार, 3 चौकार, विकेट हॅट्रिक, 500 रुपये आणि बॉर्डर लाईनच्या बाहेर झेल घेतील त्यांना 300 रुपये त्या प्रेक्षकांना मिळतील. याची दखल घ्या. ही खासियत आहे, ज्या ज्या मैदानात पोहोचतील त्या त्या मैदानात मात्र हे पारितोषिक जरूर लागणार, यात काही ती मात्र शंका नाही आहे. इथून जर आपण पाहिला हवेचा झोत फार मोठ्या प्रमाणात वाहताना पाहायला मिळते. हवा आज जेव्हा दुपारचं सत्र असतं त्यावेळेला डावखुरे हाताच्या फलंदाजाला पोषकदायक अशी हवा आपण पाहू शकतायत. यानंतर एक बिग फाईट, बिग मॅच. इंदुमती स्मृती अर्नाळा आणि त्याच्या अगेन्स्ट 2 हात करेल रिद्धी 11 मनोजजी पाटील पुरस्कर्ते. आज मनोरचे प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात, त्यांना कॉपरेट करण्यासाठी, ज्यामध्ये मोहम्मद पटेल यांचे सुपुत्र अहमद पटेल या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. पण एक चांगलं क्रिकेट आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळेल. ऑल इज वेल. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड. मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते, पहिल्या षटकाचा खेळ झाला आणि पहिल्या षटकामध्ये पहिला बळी मिळवला दीपेश या गोलंदाजाने. मी म्हणून म्हटलं होतं की विकेट टेकर गोलंदाज. जरी षटकाराला 5व्या चेंडूवर काय झालं, मी विकेट घेण्याच्या यादीमध्ये माझा सुद्धा मात्र क्रमांक लागतो हे दर्शवत असताना कामानिमित्ताने रोहित मोरे थोडेसे क्रिकेटपासून दूर झाले, परंतु एक चांगलं क्रिकेट ज्यांनी जरूर सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. 12th मॅनची भूमिका निभावली. ऑन साईडला खेळलाय, पाहायचं आहे तेजस चव्हाणच्या बॅटमधून हवेच्या बरोबरीने बोलत बोलत चेंडू निघून गेला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी येणारा तेजस चव्हाणच्या बॅटमधून षटकार. थँक्यू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 18 या धावसंख्येवर 80 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर आतापर्यंत आपण पाहू शकतायत 18 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी अँड स्टँडर्ड. लो फुलटॉस बॉल होता, पुन्हा एकदा मोहात आला. इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणतीही चुकी करणार नाहीये. अथर्व, गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना बॅक टू द पवेलियन, गॉन. पालघर जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतंय या चषकाचं. पालघर जिल्ह्यात सफाळे. आदरणीय सन्माननीय एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. क्रिकेटवर तर नेहमीच प्रेम आहे, परंतु समाजसेवेचा वसा आणि वारसा जपणारं असं व्यक्तिमत्व आल्या आल्या खिशामध्ये हात टाकताच नागदाई देवी मंदिराचं जे आपण पाहू शकताय त्या नागदाई देवी मंदिरासाठी या माध्यमातून त्यांनी 5,555 रुपयाचा आर्थिक देणगी या ठिकाणी जरूर दिलेली आहे. तर मिलिंद किनी साहेब आपल्याला मानाचा मुजरा. खऱ्या अर्थानं समाजसेवेसाठी एक पाऊल पुढे टाकत असताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. गैलाई मंडप डेकोरेटर्सचे जे प्रोप्रायटर किंवा प्रतिनिधी सदस्य असतील तर त्यांना विनंती करेन की आपण लगेच आमच्या आयोजकांशी कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याशी भेट घ्यायची आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 18 धावा, 18 रन्स ऑन दी बोर्ड. 2 गडी बाद झाले. सलामीवीरांनी मात्र या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ थांबले नाहीत. उमेश पठारी आणि एका साईडला किरण गुरुद्वान. आज सफाळीचं क्रिकेट किरण गुरुद्वानने खूप पुढे घेऊन गेलाय, परंतु आज खरी गरज असेल की संकटमोचक बनण्याची. कारण ज्या खेळाडूकडे 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया, ज्या खेळाडूने सातत्याने चांगलं क्रिकेट दाखवलं गेलं होतं, आदरणीय रुपेजी पाटील साहेब यांच्या धर्मपत्नी या मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. एक आदर्श शिक्षिका आणि
सुंदर निवेदिका म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते तर त्यांचं सुद्धा वेलकम आहे या क्रीडा नगरीमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावले परिपूर्ण 19 या धावसंख्येवर 19 उमेश पटारी या खेळाडूकडे सुद्धा खूप मोठे स्ट्रोक आहेत, क्षमता आहे, कॅलिबर खेळाडू म्हणून ओळखला जातो. परंतु जेव्हा तुमचा संघ संकटात सापडतो, संकटातून तुम्ही त्याला बाहेर काढता, वर्चस्व गाजवता, तेव्हा लिहिला जातो तो इतिहास. जयेश अप्रतिम सच्चा नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली. क्षेत्रक्षण सजवत असताना संघाची धावसंख्या फलकावर. चला टायमरच्या बाबतीत 8 मिनिटे झालेली आहेत. जवळजवळ 9 बॉल टाकण्यासाठी 8 मिनिटे घालवलेत. तुम्ही टाइम स्पेंड करू शकता नो डाऊट, परंतु 25 मिनिटे एकदा का तुमच्या हातातून निघून गेली 5 षटकाच्या अगोदर तर तुम्हाला एक खेळाडू शेवटच्या षटकात आणावं लागेल. किरण गुरुद्वान पॅटर्न शॉट, ब्रह्मास्त्र ओपन केलं, मनगडाचा वापर केला, ग्रिप बदलली, सरळ चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलंय. 6 धावन करता मैदाने गाजवली दादाने आमच्या कित्येक आहेत फार, मैदाने गाजवली दादाने आमच्या कित्येक आहेत फार. आहे पालघर जिल्ह्याची शान आमचा किरण गुरुद्वार, आहे पालघर जिल्ह्याची शान आमचा किरण गुरुद्वार, आहे पालघर जिल्ह्याची. या नवीन बॉल देऊया, कारण 1.5 बॉल जरी झाला आणि बॉल जर हरवला तरी सुद्धा तुम्हाला नवीन चेंडू दिला जातो. आणि तिथे लहान मुलं जर बॉल जर त्या ठिकाणी असेल दिला असेल तर प्लीज कृपया करून फेकायचं आहे. या मिलिंद किनी साहेब यांनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मंगल कडक यांना 200 रुपयांचं डान्स केल्याबद्दल डान्सर यांना 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिले गेले. तर मॅच बॉल या ठिकाणी आलेला आहे. धन्यवाद. त्या ठिकाणी आमचे स्वयंसेवक आहेत बॉल बॉय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25-25. ऑफ साईडला फॉरवर्ड डिफेन्स खेळत असताना किरण गुरुद्वान त्या ठिकाणी पोहोचले. जर कदाचित चेंडू कलेक्ट व्यवस्थित केला असता, अचूक नेम असता तर थोडीशी घातक सिद्ध होण्याची दाट शक्यता वर्तवली होती. एक धाव मिळाली चिकी सिंगलच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या 26. गेल्या वर्षात रॉकी ग्रुप चषकाला जबरदस्त खेळ केला होता, परंतु इंजुरीने त्रस्त झाल्यानंतर बराच वेळ विश्रांती आणि पुन्हा एकदा बंटी दादा यांनी सांगितलं तुला मैदानात उतरायचंय, मैदान पुन्हा एकदा गाजवायचंय, आपल्या संघाच्या नावासाठी खेळायचंय. उलटॉस बॉल ऑन साईडला खेळला गेला. मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. सिंगल मेल त्या ठिकाणी सिंगल मधून फक्त एकच धावेवर या ठिकाणी जरूर पाहायला मिळतं चिन्मय पुढे सरसावला गेला होता. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 27 बॉल फेकून झालेत. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपन्न, 12 बॉलचा खेळ संपन्न झाला आणि त्यामध्ये धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचली. म्हणजेच येणारे 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 53 धावांची अजून सुद्धा आवश्यकता असेल. 24 बॉल आणि 53 धावा हे सामन्याचं समीकरण. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. रुपेश पाटील ने सामने ठेविले पाहून आदर्श गावाच, रुपेश पाटील ने सामने ठेविले पाहून आदर्श गावाच. एक वीराच्या चषक ठेवलायो सागरे या गावात, एक वीराच्या चषक ठेवलायो सागरे या गावात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवर. मंगल कडक यांच्यासाठी मात्र मिलिंद काशीनाथ किनी 200 रुपयांचं कॅश प्राइज, म्हणजे त्यांच्यासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मिलिंद किनी यांच्या माहितीसाठी ही स्पर्धा 3 तारखेपासून सुरुवात झाली आणि आज जर आपण पाहिलं तर 11 तारीख पाहायला मिळते. 9 दिवस हा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम, ज्यामध्ये प्रत्येक दिवसामध्ये 8 संघांना प्राधान्य दिलं गेलं. 64 संघ खेळले आणि 960 खेळाडू या स्पर्धेला लाभले. अचूक टप्पा नाही आहे. पंचांनी त्या ठिकाणी पाहिलं परीक्षण निरीक्षण करत असताना यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 28 रन.
चिराग तरे मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं करूया आपण वेलकम. ऑन साइडला छोटा पॅक बडा धमाका, सरळ चेंडूला फेकून दिला 6 धावन करता. मॅग्निफिसंट टायमिंग 6. मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरडतऱ्याचा, मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरडतऱ्याचा. नाही कशाचा त्याला तोटा, मिलिंद दादा नवाला मोठा. नाही कशाचा त्याला तोटा, मिलिंद दादा नवाला मोठा. 34 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर दिपेशच्या उमेश पठारीचा एक ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या प्रेक्षकांनो, 300 रुपयांची कमाई करा. एका पर झेल मागे तुम्हाला 300 रुपये मिळतील, परंतु मैदानाच्या आतमध्ये कोणीही झेल घेऊ नका. उलटॉस बॉल सरळ बॅटने खेळलाय. अथर्व त्या ठिकाणी कोणतीही चुकी करणार नाहीये. कॅच नंबर 2, फलंदाज बॅक टू द पवेलियन. उमेश पठारीच्या खेळीला पूर्ण विराम. गॉन. थँक्यू. चला 45 सेकंदामध्ये फलंदाज जाणं फार गरजेची गोष्ट आहे. 2 सामने अजून आपल्याला इथून कव्हर करायचे आहेत. थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. आता बॉल आहे तुमच्याकडे. मंडळाला आर्थिक सहाय्य मिलिंदजी काशीनाथ किनी, मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराटतारा यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 2000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. म्हणजे या गावावर असणारं प्रेम, समाजसेवेचं वसा आणि वारसा जपणारं व्यक्तिमत्व. 5555 रुपये आपण पाहिलं नागदाई देवीच्या मंदिरासाठी आपण पाहू शकलात आर्थिक सहाय्य केलंय. आणि या स्पर्धेला 2000 रुपये पाटील ऋणी असतील. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांना आईस्क्रीम मिळतील अगदी थोड्याच वेळात. या मॅच नंतर आपण लगेच लाईन लावायची आहे. आमच्या लहान मुलांना मी खास करून विनंती करेन, आपण लेफ्ट साईडला स्टँडच्या अगदी बाजूला टॉसबॉक्सच्या बाजूला लाईनअप मध्ये आपण उभं राहायचंय. यावेळेला अमित पाटील छोटा पॅक बडा धमाका, मूर्ती लहान कीर्ती महान होईल का? आणि यस डेफिनेटली मनोजजी पाटील यांच्याकरता 300 आले असते. झेल सुटला. एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत. जजमेंट चुकलं. हर्षच्या माथ्यावरून चेंडू निघून जातोय षटकाराकरिता. संघाची धावसंख्या 40 म्हणजेच अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केलाय. आता इथून 40 धावांची आवश्यकता. येणारे बॉल 21. मित पाटील न डगमगता न भयभीत होताना चांगली फलंदाजी. काय माझा रोल आहे. आणि या वेळेला दर्शवत असताना आयुष्यात प्रॉब्लेमचे रेड सिग्नल येतच राहणार, परंतु त्या रेड सिग्नलला ग्रीन सिग्नल मध्ये कसं कन्वर्ट करायचं, तर त्यासाठी असावी लागते तुमची मेहनत. मेहनत केल्यानंतर तुमचं ग्रीन सिग्नल जरूर तुम्हाला मिळेल. थोडा वेळ घ्या. वेळ घेतल्यानंतर मेहनत करा. मेहनत करताना ग्रीन सिग्नल तुम्हाला मिळेलच आयुष्यात. पंचांकडे दाद जरूर मागितली. पंच यावेळेला नाकारतायत. कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट झाला नव्हता. पिचिंग पाहिली पंचांनी. आणि या वेळेला आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता विश्वास पाटीलची एक अफलातून अपील होती, लाऊड अपील होती, परंतु त्या अपीलचा काहीच फायदा होऊ शकला नाही. आत्मविश्वास कमी आणि उत्साह जास्त. संघाची धावसंख्या फलकावर 40. पुन्हा एकदा बॉलर तयार. दिपेश टू मित पाटील, एक अपकमिंग यंग टॅलेंट, फ्युचर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट NCC सफाळे टीम. 15 मिनिटे होऊन गेलेत. तिसरं षटक सुरू आहे. इथून ऑन साइडला फ्लिकचा फटका तर जरूर होता, परंतु गुडघ्यावर बॅलन्स करत खूप चांगल्या पद्धतीने खेळलं गेलं. तिथे क्षेत्ररक्षक पुढे सरसावतील, फेकी करतील. डोक्यावर हात गेले त्या ठिकाणी. अथर्व पुढे सरसावला गेला होता फाईन लेगला. क्षेत्ररक्षण अप्रतिम झालं होतं त्या ठिकाणी. चिन्मय अप्रिशिएट करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 42 वर. सामना रफ अँड टफ होईल का याकडे सुद्धा लक्ष असेल. यानंतर विरार विभागातील एक जबरदस्त संघ इंदुमती स्मृती अर्नाळा, अथर्व पाटील पॅकर्स आणि त्याचप्रमाणे रिद्धी 11 मनोज पाटील पॅकर्स आहेत.
खूप चांगला फटका ऑफ साईडला खेळला गेलाय. ऑन द राईज चेतन पाटील सिक्सर किंग पुढे सरसावतोय, फेकी करेल. तत्पूर्वी सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 43. विजयासाठी 37 धावांची आवश्यकता. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 18 बॉल आणि 37 धावा. एनसीसी सफाळे संघाला विजयासाठी. पण 17 मिनिटे 3 षटकांसाठी लागलेत, म्हणजे 2 षटकं तुम्हाला 12 बॉल 8 मिनिटात कव्हर केली पाहिजेत, याची दखल घ्या. सुशांत डीप मिड विकेटला आपण पाहतायत. त्याचप्रमाणे अथर्वला आपण फाईन लेगला पाहू शकाल. दीपेशने गोलंदाजी करत असताना खूप चांगली छाप सोडली यंदाच्या हंगामामध्ये. निशांत वनमाळीला आपण पाहू शकाल. विश्वास पाटीलला पाहतायत, चिन्मयला पाहतायत. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल, धीरजला आपण पाहतायत. यस पंच आशुतोष व्यवहारे सर, अजित म्हात्रे सर, विरल नायर सर, ही त्रिमूर्ती या स्पर्धेच्या माध्यमातून. शॉट ऑफ लेन चेंडू होता, बाहेर निघणारा हा चेंडू खूपच हर्षचा आपल्याला पाहायला मिळतो. यस व्हाईट बॉल. आता नुकतेच देवदर्शन करून मात्र आपण पाहू शकतायत श्रद्धा सबुरी, अर्थातच साईबाबांचं स्थान आपल्याला पाहायला मिळतं. आणि खऱ्या अर्थानं ओम साईराम हे जेव्हा आपण शब्द मुखातून काढतो तेव्हा मिळालेला एक मनाला समाधान हा खूप काही सांगून जातो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 44. 44 रन्स ऑन दी बोर्ड लागले आता. 36 धावांची आवश्यकता आहे. ऑन साइडला खेळला गेला, मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना विश्वास पाटील पुढे सरसावे, लॉंग ऑनचा फिल्डर. तत्पूर्वी सिंगल त्या ठिकाणी मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. सुशांत त्या ठिकाणी पुढे बॅकअपला येत आहेत. सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या 45च्या घरामध्ये पोहोचली गेली. एक बॉलचा खेळ झालाय. 17 बॉल अजून आहेत आणि 17 बॉल मध्ये 35 धावेची आवश्यकता आहे. सामना रफ अँड टफ, एक संघर्षाची लढाई मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहत आहेत. किरण गुरुद्वान सफाळे गावाचं नाव आज उज्ज्वल करत असताना पाहायला मिळतो. अजून येणाऱ्या कालावधीमध्ये मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करेल का याकडे सुद्धा लक्ष असेल. परंतु क्रिकेटमध्ये डाऊन द अर्थ या शब्दाला खूप मान आहे. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, फार वेगाने मित पाटील आले. कदाचित बाद होण्याची दाट शक्यता होती. हर्षने पाहिलं पंचांकडे, परंतु त्या ठिकाणी मित पाटील त्यांच्याच मनामध्ये काहूर चाललेलं होतं. आणि अशा वेळेला आपण पाहत आहेत की कधी कधी फलंदाज जाणून बुजून अडथळा निर्माण करतात, परंतु तसं काही केलं नाही. संघाची धावसंख्या स्थिरावली. संघाची धावसंख्या 45, येणारे बॉल 16 बॉलमध्ये 35. एनसीसी सफाळे या टीमला विजयासाठी. एक क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड पॉइंट चिन्मयला पाहतायत. धीरजला आपण पाहू शकाल शॉट मिड ऑफला. चेतन पाटीलला आपण पाहतायत 30 यार्ड सर्कल मध्ये. एक क्षेत्ररक्षक मिड ऑफला घेतला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं उमरोळीच्या माध्यमातून. अर्थातच सरगम सरपाडा बॅटची एज घेत चेंडू मात्र पाठीमागे निघून जातोय. हलक्याच्या हाताने चेंडूला जाणून बुजून खेळला गेला होता. लेट कट खेळला होता. एकदा वर्जित केली जाईल. थर्ड मॅनला मात्र चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट केली गेली. 2 धावा येत आहेत आणि संघाची धावसंख्या 47च्या घरामध्ये पोहोचली गेली. रुपेजी पाटील यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. पहिल्या दिवसापासून कौतुक आणि कौतुक एक करावं असं वाटतं, कारण केलेलं कार्य त्यांच्या माध्यमातून अफलातून पाहायला मिळतं. आमच्या व्यासपीठावर मिलिंद काशीनाथ किनी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी थोड्याच वेळात त्यांच्या शुभ हस्ते आपण आईस्क्रीम या वेळेला वितरित करणार आहोत. उलटॉस बॉल होता, व्यवस्थित खेळू शकले नाहीत. चेंडू आणि फळीचा कोणताही बॅट अँड बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. स्लोवर वन चेंडू होता आणि त्या कारणास्तव, कारण किरण गुरुद्वानला असं वाटलं की वेगाने चेंडू येईल, मी फक्त पुश करेन. शफल हलकासा झाला होता. गुडघ्यावर बॅलन्स करत खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणतीही धाव आली नाही. डॉट बॉल आला आणि संघाची धावसंख्या 47. विजयासाठी 33 धावेची आवश्यकता. येणारे बॉल आहेत 14. अचानक बाउन्स यावेळेला मिळाला. टॉस झाला होता चेंडू अचानक. खूप चांगला चेंडू हर्षचा पाहायला मिळतोय. हर्षने खूप चांगली प्रगती केली. काही काळ जर आपण पाहिला तर हर्षला 12th मॅनच्या भूमिकेत पाहायचो, परंतु जेव्हा APL मध्ये त्याची निवड झाली, APL मधून मात्र आपण एकावेक फॉर्मॅटमध्ये या खेळाडूला पाहिलं आणि तिथून त्याने मागे वळून पाहिलं नाही. ग्रेट क्रिकेट हेच खूप महत्त्वाची भूमिका असते. सर बॅटचा उपयोग केला. विश्वास पाटील वन ऑफ द बेस्ट फिल्डर, विकेट कीपर म्हणून ज्यांची ओळख. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 48. येणारे बॉल आहेत 12 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर एकंदरीत 32 धावेंची आवश्यकता असेल.
पहिल्या षटकात 12, दुसऱ्या षटकात आपण पाहिलं 15 धावा, तदनंतर 16 धावा आल्या आणि या षटकामध्ये अवघ्या 5 धावा. क्या बात आहे हर्ष, खूप सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण. डोळ्याला झोप नाही, देवदर्शन करून आल्यानंतर सुद्धा मात्र मी क्रिकेटमध्ये रुजू राहीन, कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. हे ब्रीद वाक्य आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेट आमचा मान, क्रिकेट आमचा सन्मान, क्रिकेट आमचा अभिमान, क्रिकेट आमची धडकन, तर क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आणि क्रिकेट हाच आमचा धर्म, हेच प्रत्येकाने व्यापून टाकलंय. एकदा का क्रिकेटचं इंजेक्शन आणि टॅबलेट घेतली तर मात्र हे वेड कधीच सुटत नाही. असा खेळ म्हणजे क्रिकेट. 3 मिनिटाचं षटक हे फेकावं लागेल. ऑन साईडला खूप चांगला फटका, पॅटर्न शॉट आहे किरण गुरुद्वानने खेळलेला, परंतु अथर्वला या ठिकाणी आज चेंडू पाठलाग सोडणार नाहीये आणि अथर्वने सुद्धा चेंडूला चॅलेंज केलंय. जेव्हा जेव्हा तू येशील तेव्हा तेव्हा मी मात्र माझा परिपक्वता या क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत दाखवेन. फक्त सिंगल मिळाली आणि संघाची धावसंख्या 49 NCC सफाळे या संघाची स्थिती पाहायला मिळते. एका साईडला ओमसाई बिलिव्हर्स, सरगम सरपाडा ही टीम खेळत असताना पाहायला मिळते फर्स्ट सेमीफायनल. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू, स्लोवर 1, थोडासा लेग ब्रेक यावेळेला आपण पाहू शकलात. बाहेर निघणारा होता मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला. जसं निघतो चेंडू त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो आणि सरळ चेंडू निघून जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मित पाटीलच्या खेळीला पूर्ण विराम. चेतन पाटीलने मिळवली विकेट, कॉट अँड बोल. यावेळेला आपण पाहू शकतात फलंदाज बाद. संघाची धावसंख्या 49, बॉल फेकून झाले 3, येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 9 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 31 धावेची आवश्यकता असेल NCC सफाळे या टीमला. जर लगातार 3 षटकार किरण गुरुद्वानच्या बॅटमधून येतात तर परेशभाई शिंदे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आज आमच्या कलागुणांना त्यांनी वाव दिलं, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तीन बॉलचा खेळ झालाय. चेतन पाटील एक ॲज अ बॅटर म्हणून आपण पाहिलं होतं. मनील अर्थातच आपण पाहत आहेत बंटी या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले ॲज अ विकेट किपरची भूमिका निभावतोय. चेतन पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल झटपट गोलंदाजी करण्यामध्ये यश प्राप्त करत असताना, कारण 3 मिनिटाचं हे षटक फेकायचं आणि मिनिटे झालेत, फक्त 1 मिनिटे राहिलाय. ऑन साईडला फ्लिकचा फटका, मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला. जयेश पुढे सरसावतोय. फंबल थोडंफार होताना पाहायला मिळालं, परंतु किरण गुरुद्वान सांगतो या ठिकाणी. आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 50 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 4, आता येणारे बॉल आहेत 8 बॉलमध्ये 30. थोडंसं क्रॅम्प येत असताना पाहायला मिळतोय चेंडूच्या एकंदरीत. बॅट त्या ठिकाणी थोडीशी आदळली होती. खऱ्या अर्थानं आज खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट, 6 षटकांचे सामने आणि अप्रतिम प्युअर क्रिकेट कसं असावं, हाय क्वालिटी दर्जाचं क्रिकेट कसं असावं. म्हणतात ना, दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्याची एक दीपमाळ तयार होते, फुलांनी फुलं जोडत गेलं की फुलांचा एक फुलहार तयार होतो, आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं नातं तयार होतं. ते माणुसकीचं नातं कशा पद्धतीने तयार करावं हे रुपेजी पाटील साहेबांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतं. एक गोड स्वभावाचा धनी, सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राहणीमान परंतु उच्च विचार. आलेले आमचे लाडके प्रेक्षक राजे यांच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या, 300 रुपयांची कमाई करा. आदरणीय मिलिंद काशीनाथ किनी साहेब यांच्याकडून यावेळेला ऑन साईडला ट्रेडमार्क शॉट किरण गुरुद्वानच्या बॅट मधून द स्काय, सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये षटकार. पालघर जिल्ह्याची शान आमचा किरण गुरुद्वार, पालघर जिल्ह्याची शान आमचा किरण गुरुद्वार, पालघर जिल्ह्याची शान आमचा किरण गुरुद्वार, पालघर जिल्ह्याची शान आमचा किरण गुरुद्वार. अजून 2 आले तर परेशभाई शिंदे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज येईल लगातार 3 षटकारांसाठी. स्विच इट खेळण्याची गरज होती का, स्वतःला प्रश्न विचारला असेल. इट इज नो यूज क्राईंग टू ओर स्प्लिट मिल्क. दूध उतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. टाइम कव्हर होत असताना पाहायला मिळतो परफेक्ट 25 मिनिटे. आणि आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 24 धावेची एकंदरीत 6 बॉलमध्ये 24 धावेची आवश्यकता असेल.
एक चांगलं क्रिकेट. एकविरा चषक साक्री 2024 या पण एक सुमधुर सॉन्ग ऐकूया सौरभ तरे यांच्या माध्यमातून. एडवनचा ब्रँड डीजे ऑपरेटर. चाय पिएंगे चाय पिएंगे हम तो चाय पिएंगे. नरेजी पाटील जेव्हा जेव्हा ही धून येते तेव्हा चाय ची व्यवस्था करत असतात. त्यांचा खूप खूप धन्यवाद. आज नरेजी पाटील यांच्या धर्मपत्नी या ठिकाणी उपस्थित झालेत. अर्थातच रुपेजी पाटील यांच्या मातोश्री मनोजी पाटील राखेजी पाटील यांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित झालेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 56 6 बॉल 24. गुड डिलिव्हरी. इथून मात्र आपण पाहिलं तर डेफिनेटली क्लोज कीपर असल्यामुळे मात्र धाव घेण्याचा चान्स कोणताही नसेल. जर सुशांतने कदाचित मिसफील्ड केली, चेंडू खाली राहिला, खाली पडला, जमिनीवर आदळला तर धाव घेण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता. या पण नियमावली खूप महत्वाची भूमिका. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे. त्यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न इथे मात्र अगोदरच तुम्हाला या ठिकाणी कळवलं गेलं होतं, म्हणून मी या अगोदरच नियम तुमच्यापर्यंत पोहोचवला होता. इथे मनील बंटी काय करतायत आणि ज्या पद्धतीने आपण पाहतायत मनीलला बंटीला पाठवलं मोठे फटके मारण्यासाठी. शुभम पाटील अलीला मात्र या वेळेला आपण पाहिलं तर प्रमोट केलं नाही. आज अष्टपैलू कामगिरी करताना आपण पंकज पाटील यांची थोडी फार कुठेतरी आठवण झालीच असेल, जरी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. यावेळेला ऑन साईडला खेळत असताना आपण पाहतायत सिंगल तर त्या ठिकाणी जरूर मिळेल का. ह्या वेळेला चौकार येईल. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 60 या धावसंख्येवर आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 3 आणि 3 बॉल मध्ये 20 धावेची आवश्यकता. 3 बॉल 20 हे सामन्याचं समीकरण. तीन बॉल 20 धावा. हर्ष खूप चांगली गुणवत्ता ठासून भरले या खेळाडूच्या अंगी. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. इथून जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या परिपूर्ण स्थिरावली. हळूहळू एनसीसी सफाळे संघ पराभूतच्या छायेमध्ये जात असताना पाहायला मिळतोय, परंतु शेवटचा बॉल पडेपर्यंत काही सांगू शकत नाही. आपण कित्येक वेळा पाहिले. यावेळेला आपण पाहू शकता यास व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 61 धावा. धावा. पुन्हा एकदा बॉलर तयार. ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला वळवलं गेलं. अमित मात्र पुढे सरसावला गेला होता. संघाची धावसंख्या स्थिरावली गेले. आता इथून मात्र फक्त औपचारिकता बाकी राहिले या सामन्याची. आणि एनसीसी सफाळे संघाने खूप चांगला खेळ केला होता या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा. आणि इथून किरण गुरुद्वान प्रयत्न चांगले केले, अफाट प्रयत्न केले, परंतु प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. आणि इथून जर आपण पाहिलं तर सुशांत त्या ठिकाणी प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत असताना कॉंग्रॅच्युलेशन ओम साई बिलिव्हर्स सरगम सरपाडा टीम अँड हार्ड लक, परंतु गोड कौतुक सुद्धा. चला लहान मुलं या आपण